राम राम शेतकरी मित्रांनो, पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राबविली जाते आणि या योजनेअंतर्गत सन 2024-25 मधील आंबिया बहार या बहाराचा पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। कारण शासनानं कंपन्यांना वितरित करण्यास जी काही रक्कम आहे तिला परवानगी दिलेली आहे। आता नेमकी ही किती रक्कम आहे, कोणत्या कंपन्यांना दिली जाणार आहे आणि तुमच्या जिल्ह्यासाठी कोणती कंपनी आहे याबद्दलचा सविस्तर शासन निर्णय शासनाने निर्गमित केलेला आहे। त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा। तर मित्रांनो, पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत आंबिया बहार सन 2024-25 मधील उर्वरित राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानाकरिता रक्कम 203,74,18,555 इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरित करण्याबाबत। आता मित्रांनो, ही रक्कम ज्यावेळेस विमा कंपन्यांना अदा करण्यात येते त्यानंतर शेतकऱ्यांना तो पीक विमा वितरित करण्यात येतो। हा शासन निर्णय 22 सप्टेंबर 2025 रोजी निर्गमित करण्यात आला आहे। तर मित्रांनो, शेतकऱ्यांच्या फळ पिकांना हवामान धोक्यापासून विमा संरक्षण देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत व्हावी याकरिता राज्यात प्राधान्याने प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा राबविण्यात येत आहे। आता या अंतर्गत जो काही शासन निर्णय निघालेला आहे तर तो असा आहे, भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी आणि तदनुषंगाने संदर्भ क्रमांक 5 अन्वये कृषी आयुक्तालयाने केलेली शिफारस यांचा विचार करता पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत आंबिया बहार सन 2024-25 मधील उर्वरित राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानाकरिता रक्कम 203,74,18,555 इतका निधी वितरित करण्याच्या शासनाने सूचना दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे खालील कंपन्यांना हा पीक विमाचा जो काही हप्ता आहे तो वितरित करण्यात येणार आहे। आता त्यामधील कंपन्या आहेत मित्रांनो, भारतीय कृषी विमा कंपनी, त्यानंतर बजाज अलियांज, फ्युचर जनरल इन्शुरन्स सॅम्पो एवढ्या कंपन्यांना ही रक्कम अदा केली जाणार आहे आणि सदरची रक्कम आंबिया बहार 2024-25 करिता वितरित करण्यात येत असून त्याचा वापर इतर हंगामाकरिता अनुज्ञेय असणार नाही। आणि त्यानंतर एक महत्त्वाची सूचना आहे, उपरोक्तप्रमाणे उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीच्या विनियोगाबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र आयुक्त कृषी शासनास सादर करतील। मित्रांनो, असा हा शासन निर्णय आहे। तुम्हाला जर शासन निर्णय सविस्तर वाचायचा असेल तर याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। मात्र मित्रांनो, तुम्हाला शासन निर्णय कसा वाटला आणि तुमचा फळपीक विमा भरलेला होता का, तुमच्या नुकसान भरपाईसाठी तुम्ही तक्रार दाखल केली होती का, याबद्दल नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। भेटूया अशा नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।